Hello everyone and welcome back to our next part of chemical bonding. In previous part we have discussed the first chemical bond, that is the ionic bond or the electrovalent bond. Within that we have discussed the two examples of ionic bond. That is the first example, it is the formation of sodium chloride, and second example it is the formation of magnesium oxide molecule by the ionic formation of ionic bond or the electrovalent bond. Okay, in today's part we are going to see the second chemical bond, that is the covalent bond. Okay, with it also we are going to see the examples along with that. Okay, first of all we are going to see the definition of covalent bond. The covalent bond, it is defined as the bond which is formed by mutual sharing of electron. Within this the main point it is that the bond which is formed by the mutual sharing of electron. Key point it is within this definition, it is the sharing of electron. Sharing of electrons. Okay, the bond it is formed by the mutual sharing of electrons between two similar or dissimilar atoms. Between the two similar or the dissimilar atoms, that bond it is known as the covalent bond. म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं, जो काही बॉन्ड तयार होणार आहे कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये, जो काही बॉन्ड तयार होणार आहे तो कसा तयार होणार आहे, तर म्युच्युअल शेअरिंगनी होणार आहे. एकमेकांबरोबर शेअरिंग करून जो काही बॉन्ड तयार होतो त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. मग ते ॲटम्स, ते दोन जे काही ॲटम्स मध्ये शेअरिंग होणार आहे ते दोन ॲटम्स हे एकतर सिमिलर असतील किंवा ते डिसिमिलर असतील. त्यांच्यामध्ये जो काही बॉन्ड तयार होतो त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं, जो काही बॉन्ड तयार होतो इट टेक्स प्लेस बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. एका ॲटम कडून इलेक्ट्रॉन दुसरीकडे ट्रान्सफर होतात, म्हणजे एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. ठीक आहे, त्याप्रमाणे तिथं आयोनिक बॉन्ड तयार झाला. पण कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो, तर दोघांच्या म्युच्युअल त्याच्यामध्ये काय होतं, शेअरिंग होतं, दोघांचंही शेअरिंग होतं. शेअरिंग होऊन जो काही बॉन्ड तयार होतो दॅट इज नोन ॲज द कोव्हॅलेंट बॉन्ड. मग ते ॲटम्स ते सिमिलर असतील किंवा डिफरंट असतील. आता एक्झाम्पल जर बघितलं, सिमिलर ॲटमचं जर एक्झाम्पल बघितलं आपण, आहे Cl2. हे दोन सिमिलर ॲटम्स आहेत, म्हणजे हा Clचा एक ॲटम आणि एका Clचा इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ॲटमचा एक इलेक्ट्रॉन, ह्या दोघांमध्ये जो काही बॉन्ड तयार झाला, ह्या दोघांमध्ये शेअरिंग झालं दोघांमध्ये, आणि जे शेअरिंगनी बॉन्ड तयार होतो त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. मग आता हे एक्झाम्पल कुठलं झालं, सिमिलर ॲटम्स मध्ये शेअरिंग झाले. दुसरे एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, O2 आहे, H2 आहे, ठीक आहे, N2 आहे, हे झाले सिमिलर ॲटम्स. ओके, आता जर बघायचं असेल द बॉन्ड विच इज फॉर्म्ड विदिन द डिसिमिलर ॲटम्स, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल घेता येईल हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन हा वेगळा आयटम आहे, ऑक्सिजन हा वेगळा आयटम आहे. ह्या दोघांमध्ये जो काही बॉन्ड तयार झाला शेअरिंगने दॅट इज ऑल्सो नोन ॲज द कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आणखीन आपल्याला घेता येईल अमोनिया मॉलिक्यूल आहे, इथिलीन मॉलिक्यूल आहे. हेच वेगवेगळे हे इन दिस द बॉन्ड इट इज फॉर्म्ड विदिन द टू डिसिमिलर ॲटम्स. हे याच्यामध्ये काय झालं, हे O2 आहे, याच्यामध्ये सिमिलर ॲटम्स मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं. इथं दोन सिमिलर ॲटम्स मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाले. पण या केसमध्ये बघितल्यानंतर H2 आणखी हा ऑक्सिजन, ह्या दोघांमध्ये शेअरिंग झालं. इट इज द डिसिमिलर ॲटम्स. ओके, डेफिनेशन समजून घ्यायचे. MCQs ला विचारलं जातं, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द म्युच्युअल डॅश or the bond which is formed by the dash of electrons, that is by sharing of electron, that is known as the covalent bond. Definition व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, समजून घ्यायचं आहे, पाठ करायचं नाही आहे. ओके, I will repeat the definition once again. The bond which is formed by the bond which is formed by the mutual sharing, एकमेकांच्या बरोबर mutual sharing of electrons between similar or dissimilar atoms, that bond it is known as the
कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आता आपण कोव्हॅलेंट बॉन्ड बघितलंय. आता मग याची आणि ह्या कोव्हॅलेंट बॉन्डमुळे जे काही कंपाऊंड तयार होतात त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. The compounds which are going to form by the formation of covalent bond, that compounds are known as the covalent compounds. आता त्याच्यामध्ये आपण मी वेगवेगळे एक्झाम्पल सांगितले, पण हे एक्झाम्पल्स अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. त्याचे सगळ्यांचे एक्झाम्पल मी एकत्र घेतलेत. आपण सेपरेटली आपण हळूहळू एक एक एक्झाम्पल घेऊ, त्यावेळी बघायला लागू. ठीक आहे. आता आपण आयोनिक बॉन्डचे जसे प्रॉपर्टीज बघितले होते किंवा कॅरेक्टरिस्टिक बघितले होते, तसंच आपण कोव्हॅलेंट बॉन्डचे सर्वात आधी आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. ओके, आता याचं कॅरेक्टरिस्टिक बॉन्ड इट इज फॉर्म्ड बाय द फर्स्ट इट इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन हा पहिली प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी आहे धिस बॉन्ड इट इज फॉर्म्ड बिटवीन द ओनली मोस्टली इट इज फॉर्म्ड विदिन द नॉन मेटल्स. याच्यामध्ये काय असणार आहे, मोस्टली इन्व्हॉल्व द नॉन मेटल्स. त्याच्यामध्ये कसं होतं, एक मेटल होता आणि दुसरा हा नॉन मेटल होता, पण ह्याच्यामध्ये काय मोस्टली दीज बॉन्ड्स आर फॉर्म्ड विदिन द नॉन मेटल्स. ओके, थर्ड पॉइंट आहे दे आर स्ट्रॉंगर दॅन द आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर द स्ट्रॉंगर दॅन आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड पेक्षाही हे बॉन्ड काय आहे, स्ट्रॉंगर आहे. दिस कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर द स्ट्रॉंगर दॅन द आयोनिक बॉन्ड. नेक्स्ट फोर्थ पॉइंट बघूया. दीज आर इनसॉल्युबल इन वॉटर. दीज आर इनसॉल्युबल इन वॉटर. आता बघा, हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. आयोनिक बॉन्ड काय होतं, आयोनिक बॉन्ड्स आर सॉल्युबल इन वॉटर. आपण बघितलं होतं सोडियम क्लोराईड, मीठ पाण्यामध्ये विरघळतं. आता आपण हे जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. ऑब्विसली ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याचं आयोनायझेशन होणार नाही. त्या मॉलिक्युल्सचं त्याच्यामध्ये आयोनायझेशन होणार नाही, आणि ज्याचं आयोनायझेशन होत नाही त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. दॅट्स वाय these covalent bonds are bad conductor of heat and electricity. Ionic bond कसं होतं, they are the good conductor of heat and electricity, but these bonds are that covalent compounds are insoluble in water. That's why they are the bad conductor of heat and electricity. याच्यामध्येच आपल्याला सब पॉइंट लिहिता येते, these are the bad conductor. कशामध्ये काय होतं, आताच मी सांगितलंय तुम्हाला, हे बॅड कंडक्टर काय आहेत, कारण ते पाण्यामध्ये त्यांचं आयोनायझेशन होत नाही. आयोनायझेशन होत नाही म्हणजे काय, ते जे काही दोन ॲटम्स इलेक्ट्रॉन्स एकत्र आले ते सेपरेशन होत नाही, आणि सेपरेशन म्हणजे त्याचे आयन सेपरेट होत नाही. म्हणून दीज आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे दे आर soluble in organic solvents or polar solvent. They are soluble in the organic solvents, that is the carbon tetrachloride and benzene. बेन्झीन आणि कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये ते काय सॉल्युबल आहे. दे आर सॉल्युबल इनटू द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, दॅट इज कार्बन टेट्राक्लोराइड अँड बेन्झीन, त्याच्यामध्ये ते सॉल्युबल आहे. आणि दीज आर मोस्टली प्रेझेंट इनटू द लिक्विड और गॅसेस फॉर्म. लिक्विड और गॅसेस फॉर्म्स. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये 6 पॉइंट्स कव्हर केले. फर्स्ट पॉइंट आहे दे आर फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, बेसिक थिंग आहे. दुसरं दे आर फॉर्म्ड मोस्टली विदिन द नॉन मेटल्स. एमसीक्यू साठी हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. दुसरं दे आर द स्ट्रॉंगर दॅन द आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड पेक्षा ते काय आहेत, स्ट्रॉंग आहे. ओके. नेक्स्ट आहे they are insoluble into the water, that's why they are the bad conductor of heat and electricity. Next, they are soluble into the organic solvents like carbon tetrachloride and benzene. And next and last point आहे they are mostly present into the liquid and gaseous state. Hydrogen H2 molecule आपण बघितला होता. Hydrogen it is present into the gaseous form. Nitrogen it is also present into the gaseous form. अमोनियाचं एक्झाम्पल बघितलं तर अमोनिया इट इज ऑल्सो प्रेझेंट इन टू द गॅसेस फॉर्म. मोस्टली दे आर प्रेझेंट इन टू द गॅसेस अँड लिक्विड फॉर्म.
Okay, these all are the properties of covalent bond. ओके, आता याच्या प्रॉपर्टीज नंतर आपण बघूया. आता हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कसं होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करत असताना त्याची बेसिक थीम काय आहे, इट इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन 3 प्रकारे होतं. एक आहे बाय द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, सेकंड आहे बाय द फॉर्मेशन ऑफ डबल कोव्हॅलेंट बॉन्ड अँड बाय द फॉर्मेशन ऑफ ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे शेअरिंग होताना त्याचे 3 क्रायटेरिया आहे. पहिला आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड तर आपल्याला कळाला आता तो कसा तयार झाला, शेअरिंग झालाय. पण हे जे काही शेअरिंग होतं, जे काही शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं, हे 3 प्रकारे होतं. बाय द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, सेकंड आहे बाय द फॉर्मेशन ऑफ अ डबल कोव्हॅलेंट बॉन्ड अँड थर्ड आहे बाय द फॉर्मेशन ऑफ अ ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. मग आता सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो, मोस्टली याच्यामध्ये कसं होतं की सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड जेव्हा सिंगल फॉर्म मध्ये तयार व्हायला लागतो त्याच्यामध्ये ओनली 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व्ड विद इन दॅट. म्हणजे इलेक्ट्रॉनचा एकच पेअर त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये भाग घेतो. मीन्स दिस सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड इट इज फॉर्म्ड बाय द दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सिंगल पेअर म्हणजे जोडी, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ते एक बाय द सिमिलर दॅट इलेक्ट्रॉन मे बी फ्रॉम द सेम आयटम ऑर द डिसिमिलर, सिमिलर आयटम्स ऑर द डिसिमिलर आयटम्स. त्याचे एक्झाम्पल मी सांगते. पहिल्यांदा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डचं, त्याच्यामध्ये 2 आयटम्सचे एक इलेक्ट्रॉन फक्त इन्व्हॉल्व होतात. सिंपल एक्झाम्पल मी घेते. हायड्रोजन, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. त्याच्यात पहिल्याच कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता ह्याला स्टेबल होण्यासाठी त्याला परत एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण काय आपण बघितलंय, स्टेबल होण्यासाठी 2, 8 आणि 18 असं पाहिजे. तर आपल्याला आता हायड्रोजन आहे, याचे काय 8 होऊ शकत नाहीत. मग ह्याला स्टेबल होण्यासाठी हा काय करतो, दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर तो बॉन्ड तयार करतो. हा एक हायड्रोजन झाला. मी इथं काय झालं, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, ते दोघं मिळून एक बॉन्ड तयार करतात. दिस इज द सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. शेअरिंग झाली, इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर नाही झाला. या हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन शेअर केलंय आणि या हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन शेअर केलंय आणि ते दोघे मिळून एक बॉन्ड तयार केलं. दॅट इज शेअरिंगने तयार झालं. म्हणून इट इज द फॉर्म्ड बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन H बॉन्ड, दॅट इज द H2 कोव्हॅलेंट बॉन्ड. इट इज फॉर्म्ड बाय द सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. दुसरं एक्झाम्पल घेते मी आता. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनचे 2 पेअर इन्व्हॉल्व होतात तेव्हा तो डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला घेता येईल डबल कोव्हॅलेंट बॉन्डचं. दॅट इज इथिन मॉलिक्यूल. तर कार्बन आहे, कार्बन आणि याच्यामध्ये कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, आता त्याच्या डिटेलमध्ये न जाता आपण असं बघूया. हा कार्बन आहे, याचे 2 इलेक्ट्रॉन पेअर, आणखी या दॅट इज हायड्रोजनचे 2 C2H4 2 हायड्रोजन. ह्या दोघांमध्ये 2 याचे 2 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन, हे दोघे काय होतात, शेअरिंग होतं आणि तिथे एक मॉलिक्यूल तयार होतो C2H4. इथे दोघांमध्ये 2 डबल बॉन्ड तयार झाला. दॅट इज बाय द 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज नोन एज अ डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि तिसरा एक मॉलिक्यूल आहे ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. याच्यामध्ये काय होतं, दॅट इज अमोनिया मॉलिक्यूल आहे, NH3 ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्डचं एक्झाम्पल आहे. किंवा ॲसिटिलीन मॉलिक्यूल आहे, CH ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज फॉर्म्ड बाय द फॉर्मेशन ऑफ बाय द इन्व्हॉल्वमेंट ऑफ 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज द ॲसिटिलीन मॉलिक्यूल. मीन्स द फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड by the single pair of electron, by 2 pair of electron and by 3 pair of electron. That is the formation of ammonia पण घेता येतो, acetylene पण घेता येतं. These are formed by the sharing of triple covalent bond. Okay, तर समजलंय. म्हणजे sharing of electron 3 प्रकारे होतं. By the formation of a single bond, by the formation of a double bond and by the formation of
ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, त्याच्यामध्ये आपण आता सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डचं एक्झाम्पल डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड. को म्हणजे काय? एकत्र येऊन, दोघांच्या व्हॅलन्सी एकत्र येऊन जो काही बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड. जसं आपण म्हणतोय कोऑपरेटिव्ह बॉन्ड. कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय? गव्हर्नमेंट असेल आणि पब्लिक सेक्टर असेल तर दोन्ही मिळून एकत्र येऊन जे काही बँक तयार करतात त्याला म्हणतात आपण कोऑपरेटिव्ह बँक. म्हणजे एकमेकांच्या कोऑपरेशननी जे काही तयार होतं त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आता याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघूया. फॉर्मेशन ऑफ अ क्लोरीन मॉलिक्यूल. क्लोरीन मॉलिक्यूल आता आपण बघितलंय. क्लोरीन मॉलिक्यूल कसा तयार होतो? बाय द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. सिंगल कोव्हॅलेंट म्हणजे वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इट इज इन्व्हॉल्व्ड इन टू द फॉर्मेशन ऑफ दॅट बॉन्ड. ठीक आहे, आता पहिल्यांदा बघूया आपण. आता Cl2 कसा तयार झाला? Cl आणि हा Cl याच्यापासून हा Cl2 तयार झाला. ठीक आहे, Cl2 चा एक मॉलिक्यूल तयार झाला बाय द फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया. क्लोरीन हा ॲटम आहे, त्याचे ॲटॉमिक नंबर आहे Z, इट इज 17. ओके, त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? क्लोरीनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. ओके, सिंगल मॉलिक्यूल मी बघितलं विदिन द सिमिलर ॲटम्स. ओके, सिमिलर ॲटम मध्ये 2 क्लोरीननी एक शेअरिंग करून एक बॉन्ड तयार केला, Cl2 कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आता आपण पहिला जो काही ॲटम आहे क्लोरीनचा त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. ओके, आता या क्लोरीनला स्टेबल होण्यासाठी एकतर त्याला 7 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. मग 7 इलेक्ट्रॉन डोनेट करण्यापेक्षा त्याला 1 इलेक्ट्रॉन घेणं केव्हाही त्याला इझी जातं. त्यामुळे काय करतो क्लोरीन? काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे तो मोस्टली प्रेफर काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेणं प्रेफर करतो. ठीक आहे, पण मला इथं काय करायचंय? क्लोरीनचा मॉलिक्यूल तयार करायचंय. ठीक आहे, आता म्हणून मी काय करणार आहे? दुसरा क्लोरीन घेतला. आता याचे 2 इलेक्ट्रॉन, याचे 8 इलेक्ट्रॉन आणि ह्या क्लोरीनचे पण 7 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, आता हिच्या शेवटच्या कक्षेमधले दोघं काय करतात? एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतात. शेअर करून त्याच्यापासून एक मॉलिक्यूल तयार होतो, स्टेबल मॉलिक्यूल तयार होतो, दॅट इज द क्लोरीन मॉलिक्यूल. तो कसा तयार होतो बघूया आपण. आता हा क्लोरीन आहे, मी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर फॉर्म मध्ये दाखवते तुम्हाला. हे क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन आहे. हे एका क्लोरीनचे हे झाले 7 इलेक्ट्रॉन झाले. आता मी काय करते? दुसरा क्लोरीनचा आयटम घेते आणि दॅट इलेक्ट्रॉन इट इज शोन बाय द क्रॉस फॉर्म. क्रॉस फॉर्म मध्ये मी या क्लोरीनचे इलेक्ट्रॉन दाखवले. आपण काय करतो? ओनली वी नो दॅट अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स थेअरी ऑफ इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्स ही काय सांगते? ओनली व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स आर रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. मात्र क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमधले फक्त इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात फॉर द फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड. या क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे these 7 electrons are responsible for the formation of a that is the covalent bond. आणि या क्लोरीनचे पण शेवटच्या कक्षेतले जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत they are responsible for the formation of a bond. म्हणून आता काय होईल? आपण हे फक्त शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन घेणार. मग आता इथे काय होतं? ह्या क्लोरीनचा शेवटचा इलेक्ट्रॉन आणि या क्लोरीनचा शेवटचा इलेक्ट्रॉन हे दोघे मिळून दोघांमध्ये सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. दे आर गोइंग टू फॉर्म द कोव्हॅलेंट बॉन्ड विदिन दॅट. म्हणजे इथे कसे झाले बघा, या क्लोरीनचे 8 इलेक्ट्रॉन झाले. सॉरी, या क्लोरीनचे असे आपण असं जर बघितलं तर ह्या परत एकदा दाखवते मी. स्टॉप. आता परत एकदा दाखवते. हा क्लोरीन आहे. ठीक आहे, ह्याचे 7 इलेक्ट्रॉन आहेत. या क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या क्लोरीन आयटमचे मी इलेक्ट्रॉन हे क्रॉस फॉर्म मध्ये दाखवते. हे Cl झालं. ह्याचे 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि ह्याचे 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे म्युच्युअल शेअरिंगनी दोघांना एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. मग मी असा विचार केला, या क्लोरीनचा विचार केला तर हा ह्याचे 8 इलेक्ट्रॉन झाले.
ओके. आणि या क्लोरीनचा विचार केला तर अगेन दॅट इज द 8 इलेक्ट्रॉन्स फॉर दिस क्लोरीन. हे 7 आणि याचा 1 इलेक्ट्रॉन 8 झाले आणि याचे हे 7 आणि याचा हा 1 इलेक्ट्रॉन त्याचे 8 झाले. म्हणजे याच्याही कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले, 2 8 आणि 8, आणि याच्याही कक्षेमध्ये 2 8 आणि 8 इलेक्ट्रॉन झाले. ओके, म्हणजे दोघेही स्टेबल झाले. मग इथे काय होतं, ह्याचा 1 इलेक्ट्रॉन आणि याचा 1 इलेक्ट्रॉन हे दोघं मिळून एक बॉन्ड तयार करतात, दॅट इज नोन एज द कोव्हॅलेंट बॉन्ड. मग इथे कसं झालं, दॅट इज द Cl and the formation of Cl2 molecule. लक्षात आलं. म्हणजे इथं कसं झालं, त्याच्यामध्ये Cl2 नी शेवटच्या कक्षेमधले 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांनी काय केलं, दे आर गोइंग टू टेक पार्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड. शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन भाग घेतले आणि त्याचा 1 इलेक्ट्रॉन एका क्लोरीनचा आणि दुसऱ्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन दोघांनी मिळून शेअरिंग केलं अँड दे आर गोइंग टू फॉर्म द Cl2 मॉलिक्यूल. ओके, समजले. पहिलं एक्झाम्पल आहे विदिन द सिमिलर ॲटम्स, द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड विदिन द सिमिलर ॲटम्स. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड विदिन द सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आता त्याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल फॉर डिसिमिलर ॲटम्स. आपण एक एक्झाम्पल घेऊया, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ दॅट इज H2O. Formation of a H2O molecule, water molecule. It is also taken place by the formation of a covalent bond. जो काही सिंगल वॉटर मॉलिक्यूल आहे, इट इज ऑल्सो फॉर्म बाय द कोव्हॅलेंट बॉन्ड. आता याच्यामध्ये मेन काय आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. H2O मॉलिक्यूल कसा तयार झाला, 2 parts by weight of hydrogen combines with the 1 part of oxygen. त्याच्याने काय तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. ओके, आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया ऑक्सिजन. आपल्याला पहिल्यांदा मी लिहिते इथे एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ डिसिमिलर ॲटम H2O. याच्यामध्ये काय, पहिल्यांदा आपण ऑक्सिजन घेऊया. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. ओके, तर याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन. ओके, त्याचे व्हॅलेन्स शेलमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 6. दुसरं आपण काय घेतलं, आता ह्याला स्टेबल होण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ऑक्सिजनला स्टेबल होण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि इथे मग हा काय करतो, हा ऑक्सिजन जो काही ॲटम आहे, इट इज गोइंग टू कंबाईन विथ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. ओके, तर आपण याच्यामध्ये बघितलं होतं कोव्हॅलेंट, याच्यामध्ये ऑक्सिजनचं काय आहे, त्याचे ॲटॉमिक नंबर किती झाला, इथे 8 झाला. त्याचे नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर 8, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6, आणि त्याला कंप्लीट ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी लॅक ऑफ 2 इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेमध्ये त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, आता आपण हा ऑक्सिजन काय करतो, 2 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी तो काय करतो, 2 हायड्रोजनशी कंबाईन होतो. 2 हायड्रोजनशी तो काय करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. आता आपल्याला माहिती आहे हायड्रोजन, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर जर का आपण इथं हायड्रोजनचा इट इज 1, शेवट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 1 आहे. आणि त्याला त्याची डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजनला त्याची डुप्लेट ऑक्टेट कधी कंप्लीट होणार नाही आहे, कारण 1 इलेक्ट्रॉन आणि 1 घेतला की त्याची डुप्लेट कंप्लीट होते. आपण बघितलं होतं 2 8 आणि 18 असं त्याचं कॉम्बिनेशन असतं पहिल्या कक्षेत. आता ह्याच्यामध्ये काय होईल, ह्याला कंप्लीट होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची त्याला इट इज नीड ऑफ 1 इलेक्ट्रॉन. इट इज लॅक ऑफ 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट दिस डुप्लेट अँड इट इज ऑल्सो हॅव्हिंग लॅक ऑफ 2 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट दिस ऑक्टेट. ऑक्सिजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि हायड्रोजनला त्याचं डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, त्या केसमध्ये काय होतं, हा जो काही ऑक्सिजन आयटम आहे त्याला 2 इलेक्ट्रॉन हवे आहे, म्हणून तो काय करतो, हा ऑक्सिजन 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि तो 2 कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्याबरोबर तयार करतो. हा ऑक्सिजन त्या 2 हायड्रोजन बरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. तो कसा तयार करतो आपण बघूया. ओके, आता हे हायड्रोजन आहे, या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन मी क्रॉस फॉर्म मध्ये दाखवते आणि इकडे हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनच्या
शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. हायड्रोजनच्या या एका हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचे 7 इलेक्ट्रॉन, बिकॉज ओनली व्हॅलेन्स शेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. आणि हा दुसऱ्या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. इथं काय होतं, आता हे एकत्र मिळून हे बॉन्ड तयार करतात. आता इथे बघा, हे ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन झाले, हे याचे 6 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. इथं ऑक्सिजनची काय झाली, व्हॅलेन्सी इथे काय झाली, कंप्लीट झाली. ओके, इथे हे 6 होते आधी आणि याच्यामध्ये याचे 8 इलेक्ट्रॉन झाले. ओके, आणखी मग इथं काय होतं, याची व्हॅलेन्सी इथं कंप्लीट झाल्यामुळे आणि इथं हायड्रोजनची डुप्लेट कंप्लीट होते. या हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन झाले आणि या हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन झाले. ओके, म्हणजे इथे हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट झाला, इथे ऑल्सो हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट झाला. आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर या ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन कंबाईन झाले. त्याला शेवटच्या कक्षेमध्ये काय झाले, 8 इलेक्ट्रॉन त्याला मिळाले. म्हणजे ऑक्सिजन याच्याबरोबर शेअरिंग करून इथे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला आणि हायड्रोजन आणि या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये अजून एक बॉन्ड तयार झाला. दिस इज द फर्स्ट कोव्हॅलेंट बॉन्ड, दिस इज द सेकंड कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे याच्यामध्ये कसा मॉलिक्यूल तयार झाला, HOH. There is the formation of H2O, stable molecule by the formation of a single covalent bond. हा बॉन्ड सिंगलच आहे, फक्त काय झालं, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे असा दाखवला जातो, C डबल बॉन्ड C हा असा दाखवला जातो. पण इथं काय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, फक्त त्यांनी 2 वेळा तयार केला, या एका हायड्रोजन बरोबर आणि या एका हायड्रोजन बरोबर. दिस इज द फॉर्मेशन ऑफ अ स्टेबल molecule by the formation of a single covalent bond by the formation of a water molecule. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे इथं काय झालं, इथं शेअरिंग केलं. या हायड्रोजननी आपल्या शेवटच्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन आणि या ऑक्सिजननी त्याचा 1 इलेक्ट्रॉन ह्याच्यावर शेअर केलं, एक कोव्हॅलेंट बॉन्ड झाला. आणि इथे या ऑक्सिजनचा 1 आणि ह्याचा 1 हायड्रोजनचा, त्या दोघांनी आणखीन एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केलं. Means here the hydrogen water molecule, it is formed by the mutual sharing of electrons and the formation of a stable water molecule. This is the second example of a covalent bond. I hope तुम्हाला यातलं हे सगळं समजलेलं असणार आहे. ओके, फर्स्ट मध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितले, सेकंड मध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितले. आता हे अभ्यास करत असताना एक्झाम्पल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल सुद्धा MCQ साठी विचारले जातात, तर एक्झाम्पल पण वर्कआउट करायचे त्याच्यामध्ये. आणखी त्याच्या डेफिनेशन्स व्यवस्थित बघायचे. आणखी याच्यामध्ये डिस्टिंग्विश पॉइंट बिटवीन आयोनिक बॉन्ड अँड द कोव्हॅलेंट बॉन्ड, हे पॉइंट तुम्ही नोट करायचं आहे आणि तुम्ही स्वतः तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. दॅट इज द डिस्टिंग्विश पॉइंट बिटवीन द आयोनिक बॉन्ड अँड द कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण थर्ड केमिकल बॉन्ड घेणार आहोत आपण. टिल देन, थँक्यू.